नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण 20 ऑगस्ट रोजीचं करंट अफेअर्स अभ्यासणार आहोत. तत्पूर्वी तुम्हाला एक गोष्ट सांगायची, ती म्हणजे रक्षाबंधनानिमित्त आपण अभ्यास मित्र ॲप्लिकेशनवर एक ऑफर ठेवली होती, ज्यामध्ये 50% पर्यंत डिस्काउंट जे आहे तर ते ॲप्लिकेशनमध्ये ठेवलं होतं. तर बॅक टू बॅक ऑफर आलेले आहे. स्वातंत्र्य दिन झाला, त्यानंतर आता रक्षाबंधन, ठीक आहे. तर या ऑफरचा लाभ घ्या आणि लवकरात लवकर ॲडमिशन घ्या. बघा मित्रांनो, त्याचबरोबर जर बघितलं तर आपण वन डे रिव्हिजन बॅचेस सुरू केलेले आहे. इकॉनॉमिक्सची वन डे रिव्हिजन बॅच झालेली आहे आणि तिची फी फक्त 99 रुपये होती, ती आता कंप्लीट झालेली आहे. त्यानंतर उद्या आपली पॉलिटीची वन डे रिव्हिजन बॅच असणार आहे, राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 साठी. जर जॉईन करायची असेल तर तुम्ही ॲप्लिकेशन डाउनलोड करा, आपला अभ्यास मित्र नावाचं, आणि ॲप्लिकेशन डाउनलोड करून त्यामध्ये जाऊन जॉईन करू शकता तुम्ही. त्याचबरोबर आपल्या नोट्स आहे वेगवेगळ्या, जसं की पॉलिटी म्हणा, इकॉनॉमिक्स म्हणा, करंट अफेअर्स म्हणा, या नोट्स देखील तुम्ही परचेस करू शकता. त्याचबरोबर आपलं टेलिग्राम चॅनल, इन्स्टाचं पेज यांना सुद्धा फॉलो करून ठेवा. बघा मित्रांनो, आज आपण 20 ऑगस्ट रोजीचं करंट अफेअर्स जे आहे ते अभ्यासणार आहोत. बघा, बरेचसे नवीन सचिव जे आहे ते ऍड झालेले आहे, बदलण्यात आलेले आहे. मग तेच आता आपण बघूया. दररोज आपण सचिवांवर प्रश्न बघत आहोत. मग आजचा पहिला प्रश्न सुद्धा भारताच्या राष्ट्रपतींचे सचिव म्हणून कुणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे, तर सचिवांवरच प्रश्न आहे. तर बघा, भारताचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि त्यांचे नवीन सचिव बनलेले आहे दीप्ती उमाशंकर. तर दीप्ती उमाशंकर या राष्ट्रपतीच्या नवीन सचिव बनलेल्या आहे. बघा, द्रौपदी मुर्मू या भारताच्या 15व्या राष्ट्रपती आहे, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढे जाऊया. बघा, दुसरा क्वेश्चन, पॅरिस पॅरालिम्पिक, आता ऑलिम्पिक झाले, आता ऑलिम्पिक नंतर दिव्यांग खेळाडूचे पॅरालिम्पिक स्पर्धा होत असतात. तर पॅरिस पॅरालिम्पिक 2024 साठी भारतीय दलाचा ध्वजवाहक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर बघा, पॅरिस पॅरालिम्पिक साठी भारताचा ध्वजवाहक असणारे सुमित अंतिल आणि भाग्यश्री जाधव. तर सुमित अंतिल हा एक भालाफेक, जॅव्हलिन थ्रो या प्रकारामध्ये, या क्रीडा प्रकारामध्ये खेळणारा खेळाडू आहे. आणि त्याचबरोबर शॉर्टपुट, गोळाफेकमध्ये भाग्यश्री जाधव जे आहे तर त्यांनी भारताला बरेच मेडल जिंकून दिलेले आहे. तर सुमित अंतिल यांनी अलीकडे एक विश्व विक्रम जो आहे तो नोंदवलेला आहे. त्यांनी जवळपास 70.83 मीटर भाला फेकला होता. त्याचबरोबर भाग्यश्री जाधव जर बघितल्या तर शॉर्टपुट प्रकारामध्ये त्यांनी सुद्धा आशियाई खेळांमध्ये भारताला रौप्य पदक जिंकून दिलं होतं. आणि जागतिक अजिंक्यपद स्पर्धेमध्ये सुमित अंतिल यांनी भारताला सुवर्ण पदक जिंकून दिलं होतं जॅव्हलिन थ्रो मध्ये. यानंतर पुढे जाऊया. बघा, भारताचे जे खेळाडू आहे ते काही नवीन खेळामध्ये सुद्धा सहभाग घेणार आहे, जसं की पॅरासायकलिंग, पॅरा रोईंग, त्यानंतर अंध जुडो, ठीक आहे. तर या स्पर्धामध्ये भारताचे खेळाडू सहभागी होणार आहे. पॅरालिम्पिक कधी सुरू होणार आहे, तर 28 ऑगस्टला सुरू होईल आणि 8 सप्टेंबरला समाप्त होईल. यानंतर पुढे जाऊया. तिसरा क्वेश्चन, ऑगस्ट 2024 मध्ये नवीन आरोग्य सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली. तर राष्ट्रपतीचे सचिव बघितले, कॅबिनेट सचिव बघितले, ठीक आहे, वेगवेगळ्या विभागातील सचिव बघितले. आता आरोग्य सचिव म्हणून पुण्य सलिला श्रीवास्तव यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. मग आता पुण्य सलिला श्रीवास्तव जे आहे तर त्यांनी पंतप्रधान कार्यालयामध्ये विशेष सचिव म्हणून यापूर्वी काम केलेलं आहे. आणि त्यांनी कोणाची जागा घेतलेली आहे, अपूर्वा चंद्रा यांची त्यांनी जागा घेतलेली आहे. त्या पहिले आरोग्य सचिव होत्या. आता पुण्य सलिला श्रीवास्तव जे आहे तर त्या आरोग्य सचिव बनलेल्या आहे. यानंतर पुढे जाऊया. चौथा क्वेश्चन, युवकांसाठी रोजगाराच्या संधींना प्रोत्साहन देण्यासाठी कोणत्या राज्य सरकारने मुख्यमंत्री युवा उद्यमी विकास अभियान जे आहे, ही जी योजना आहे ही सुरू केली. तर बघा मित्रांनो, युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी आणि त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी मुख्यमंत्री युवा उद्यम विकास अभियान जे आहे ते उत्तर प्रदेशने सुरू केलेले आहे. तर बघा मित्रांनो, हे जे अभियान आहे या अंतर्गत युवकांना मदत केली जाणार आहे. कोणती मदत केली जाणार आहे, तर स्वतःचा उद्योग सुरू करण्यासाठी मदत केली जाणार आहे. जवळपास उत्तर प्रदेशच्या सरकारने टार्गेट ठेवलेले आहे की उत्तर प्रदेशमध्ये 10 लाख नवीन MSME उद्योग, म्हणजे एम म्हणजे मायक्रो, एस म्हणजे स्मॉल, एम म्हणजे मीडियम आणि ई म्हणजे एंटरप्राइजेस. तर उत्तर प्रदेशमध्ये 10 लाख नवीन उद्योग स्थापन करण्याचा निर्णय योगी आदित्यनाथ यांनी घेतलेला आहे. आणि याच्या माध्यमातून 50 लाखहून अधिक युवकांना रोजगार सुद्धा मिळणार आहे. तर त्यासाठी मुख्यमंत्री युवा उद्यमी विकास अभियान जे आहे तर ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. आणि हा जो निर्णय आहे, ही जी घोषणा आहे, तर जे काही मुख्यमंत्री आहे योगी आदित्यनाथ, तर या योजनेविषयी त्यांनी 78वा जो काही स्वातंत्र्य दिन होता तर त्या दिनामध्ये सांगितलं होतं. यानंतर पुढे जाऊया मित्रांनो. बघा, पुढील प्रश्न बघूया. त्या अगोदर UP विषयी जाणून घेऊया. 24 जानेवारी 1950 ला स्थापना, लखनौ राजधानी, आनंदीबेन पटेल राज्यपाल,
आणि योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री आहे. त्यानंतर नवीन संरक्षण सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली, तर राजेश कुमार सिंग किंवा सिंह यांची नियुक्ती जी आहे ते नवीन संरक्षण सचिव म्हणून करण्यात आलेली आहे. तर राजेश कुमार सिंह हे नवीन संरक्षण सचिव बनलेले आहे. त्यांनी अरमानी गिरधर यांची जागा घेतलेली आहे. राजेश कुमार सिंह यांनी केंद्र सरकारमध्ये पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयामध्ये काम केलेलं आहे. यानंतर पुढे जाऊया मित्रांनो, 6वा क्वेश्चन, 17वे इंटरनॅशनल अर्थ सायन्स ऑलिम्पियाड कुठे आयोजित करण्यात आले आहे. तर बघा मित्रांनो, 17वे जे इंटरनॅशनल अर्थ सायन्स ऑलिम्पियाड जे आहे ते बीजिंग चायनामध्ये आयोजित करण्यात आलेले आहे, ज्यामध्ये भारताला 3 सुवर्ण, 3 कांस्य आणि 2 रौप्य पदक जे आहे ते मिळालेले आहे. आता यामध्ये भारताच्या 4 खेळाडूंची टीम गेली होती. हे 4 खेळाडू जर बघितले तर गुजरात, केरळ, छत्तीसगड आणि राजस्थान या राज्यामधील होते. खेळाडू म्हणजे विद्यार्थी. ही जी काही ऑलिम्पियाड स्पर्धा असते यामध्ये माध्यमिक विद्यार्थी जे आहे, माध्यमिक शाळेमध्ये शिकणारे जे काही विद्यार्थी त्यांना पाठवलं जातं आणि सायन्स टेकशी रिलेटेड ही एक स्पर्धा असते. विज्ञान तंत्रज्ञानाशी रिलेटेड प्रश्न उत्तर असतात, त्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला बघायला मिळतात. ठीक आहे, एक नॉलेजशी संबंधित स्पर्धा आहे सायन्स टेकच्या. तरी या स्पर्धेची सुरुवात जी आहे इंटरनॅशनल, आपण जर बघितलं, ठीक आहे, इंटरनॅशनल अर्थ सायन्स ऑलिम्पियाड, ठीक आहे, शॉर्टकटमध्ये याला काय म्हटलं तर IESO, इंटरनॅशनल अर्थ सायन्स ऑलिम्पियाड, ही जी आहे 2003 मध्ये सुरू झाली होती आणि भारताच्या खेळाडूंनी 2007 मध्ये यामध्ये सहभाग घेणं सुरू केलं होतं. तर 17व्या स्पर्धेमध्ये 35 देशांचे खेळाडू सहभागी झाले होते. यानंतर चेन्नई येथे नव्याने बांधलेल्या इंडियन कोस्ट गार्ड मरीन रेस्क्यू कोऑर्डिनेशन सेंटर इमारतीचं उद्घाटन कोणी केलं, तर याचं उद्घाटन केलं मित्रांनो राजनाथ सिंह यांनी. त्यानंतर 8वा क्वेश्चन, भारतीय सैन्याने कोणासोबत संयुक्तपणे आरोग्य मैत्री हेल्थ क्यूबचे सुमारे 15,000 फूट उंचीवर अशा प्रकारचे पहिले अचूक पॅराड्रॉप ऑपरेशन केलं आहे. तर बघा, भारतीय सैन्याने आणि भारतीय हवाई दलाने मिळून एक ऑपरेशन राबवलं, ज्यामध्ये आरोग्य मैत्री हेल्थ क्यूबचे 15,000 फूट उंचीवर काय केलेले, पॅराड्रॉप केलेले. तर बघा मित्रांनो, आरोग्य मैत्री हेल्थ क्यूब काय आहे, तर हे अशा प्रकारचे आपण म्हणूया की छोटे छोटे गोष्टी आहे याच्या माध्यमातून आपण एखादं हॉस्पिटल सुद्धा स्थापन करू शकतो. तर याचं काय केलेलं आहे, हवाई दलाने याला हवेतून ड्रॉप केलं आणि ते ड्रॉप केल्यानंतर सैन्याने ते जे काही क्यूब्स आहे ते गोळा करून त्याच्यापासून ते हॉस्पिटल सुद्धा बनवू शकतात. अशा प्रकारचं हे क्यूब्स असणार आहे आणि हे इमर्जन्सीमध्ये याचा उपयोग हॉस्पिटल बनवण्यासाठी ऑन दी स्पॉट होणार आहे. तर बघा मित्रांनो, तर भारतीय हवाई दल आणि भारतीय सैन्य दल एकत्र येऊन त्यांनी ही कामगिरी 15,000 फूट उंचीवर केलेली आहे. हे सगळं जे आहे ते भीष्म प्रोजेक्ट अंतर्गत करण्यात आलेलं आहे. ठीक आहे, यानंतर पुढे जाऊया. हे ऑपरेशन पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या मानवतावादी सहाय्य आणि आपत्ती निवारण पुरवण्याच्या दृष्टीने एकदम चांगलं ऑपरेशन राहिलेलं आहे. फॉर एक्झाम्पल, एखाद्या इमर्जन्सी कंडिशन मध्ये सुद्धा अशा प्रकारच्या हॉस्पिटलचा वापर होऊ शकतो. भारतीय हवाई दलाबाबत सांगायचं झालं तर 8 ऑक्टोबर 1932 ला भारतीय हवाई दलाची स्थापना करण्यात आली. नवी दिल्लीला मुख्यालय विवेक राम चौधरी जे आहे ते भारतीय हवाई दलामध्ये प्रमुख आहे. ठीक आहे, भारतीय हवाई दलाचे प्रमुख कोण आहे, तर विवेक राम चौधरी. यानंतर 9वा क्वेश्चन, अमेरिकन कॉलेज ऑफ फिजिशियन तर्फे डिस्टिंग्विश मेंटॉर ऑफ द इयर पुरस्कारानं कोणाला सन्मानित करण्यात आलं. तर बघा मित्रांनो, लखनौ या ठिकाणी एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता आणि त्या कार्यक्रमामध्ये अमेरिकन कॉलेज ऑफ फिजिशियन तर्फे डिस्टिंग्विश मेंटॉर ऑफ द इयर अवॉर्ड जितेंद्र सिंह यांना देण्यात आला. तर बघा मित्रांनो, केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री जे आहे डॉक्टर जितेंद्र सिंग, तर यांना लखनौ येथे या विशिष्ट मार्गदर्शक, ठीक आहे, आपण जर बघितलं तर स्पेशल मेंटॉर किंवा डिस्टिंग्विश मेंटॉर ऑफ द इयर या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. त्यानंतर 10वा क्वेश्चन, भारताने मानवतावादी मदत म्हणून 1400 किलो कॅन्सर विरोधी औषधे कोणत्या देशाला पाठवली, तर ती पाठवलेली मित्रांनो सिरियाला. कोणाला पाठवलेली आहे, सिरियाला. तर सिरियाविषयी जाणून घेऊया. बघा, सिरियाची राजधानी आहे दमस्कस, चलन आहे सिरियन पाऊंड आणि अध्यक्ष आहे बशर अल असद. त्यानंतर जर बघितलं 11वा क्वेश्चन, कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी शेतकरी संवाद हा कार्यक्रम कोणत्या नावाने सुरू केला. तर बघा, कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी शेतकऱ्यांसोबत एक संवादासाठी एक कार्यक्रम सुरू केलेला आहे, शेतकऱ्याची चर्चा. आपण याला असं मराठीमध्ये म्हणू शकतो, पण याचं ओरिजिनल नाव जे आहे ते किसान की बात हे नाव असणार आहे. तर किसान की बात नावाचा कार्यक्रम जो आहे तो शिवराज सिंह चौहान यांनी सुरू केलेला आहे. मोदीजींचा जो काही मन की बात कार्यक्रम आहे तर त्या कार्यक्रमावर आधारित आहे. फक्त यामध्ये शेतकऱ्यांशी चर्चा जी आहे ती केली जाते. आपले कृषी मंत्री कोण आहे, शिवराज सिंह चौहान. यानंतर पुढे जाऊया 12वा क्वेश्चन,
ऑगस्ट 2024 मध्ये कोणत्या राज्याचे माजी मुख्यमंत्री मिस्टर क्लीन म्हणून प्रसिद्ध असलेले सालसेंग सी मारक यांचे वयाचे 82 वर्षी निधन झालं? तर ते होते मित्रांनो मेघालयचे मुख्यमंत्री. तर त्यांची इमेज जी आहे ती भ्रष्टाचार आपण जर मिस्टर क्लीन म्हणून त्यांची ओळख होती. भ्रष्टाचार मुक्त प्रशासनासाठी ते प्रसिद्ध होते. 1993 ते 98 पर्यंत ते मेघालयचे मुख्यमंत्री होते. यानंतर 13वा क्वेश्चन, मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन. 70व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2024 मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठीचा पुरस्कारासाठी कोणाची निवड करण्यात आली? तर बघा मित्रांनो, 70व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारामध्ये जो काही सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार आहे तो मिळाला आट्टम, जो मल्याळम चित्रपट आहे. तर बघा, आट्टम हा मल्याळम चित्रपट आहे, त्याला सगळ्यात सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला. त्यानंतर सर्वोत्कृष्ट पदार्पण चित्रपटाचा पुरस्कार फौजा हरियाणाच्या एक चित्रपटाला मिळाला. सर्वोत्कृष्ट मनोरंजन चित्रपटाचा पुरस्कार कांताराला मिळाला. राष्ट्रीय सामाजिक पर्यावरणीय मूल्यांना प्रोत्साहन देणारा सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार कच्छ एक्सप्रेसला मिळाला. त्यानंतर आपण जर बघितलं तर आता हे जे काही वेगवेगळे पुरस्कार आहेत ते तर आपल्या लक्षात ठेवायचे, पण काही अभिनेते सुद्धा लक्षात ठेवायचे. जसं की सर्वोत्कृष्ट अभिनेता ऋषभ शेट्टीला मिळाला. ठीक आहे, आपल्याला सर्वोत्कृष्ट चित्रपट आणि सर्वोत्कृष्ट अभिनेता महत्वाचे, बाकी चित्रपट जरी लक्षात नाही राहिले तरी पण आपल्याला चालेल. त्यानंतर सर्वोत्कृष्ट अभिनेत्री लक्षात ठेवा, नित्या मेनन आणि मानसी पारेख यांना मिळालेला आहे. तर नित्या मेनन यांना थिरुचित्रबलम यासाठी आणि मानसी पारेख यांना कच्छ एक्सप्रेस साठी. त्यानंतर सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा चित्रपट सूरज बडजाते यांना ऊंचाईसाठी. त्यानंतर बघा बाकी मग इथं जास्त काही महत्वाचे नाही, जे मेन असतं सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट अभिनेता, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, सर्वोत्कृष्ट डायरेक्टर. यानंतर पुढे जाऊया 14वा क्वेश्चन. कायदा आणि तंत्रज्ञान, शाश्वत वाहतूक, पर्यटन आणि तांत्रिक नवकल्पना या विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन भारत आणि सेशेल्सच्या मुख्य न्यायाधीशांनी कुठे केलं? तर या विषयांवर आधारित जी काही परिषद आहे तिचं उद्घाटन कोट्टायम केरळमध्ये करण्यात आलेलं आहे. तर याचं उद्घाटन भारताचे सरन्यायाधीश DY चंद्रचूड आणि सेशेल्सचे मुख्य न्यायाधीश रॉनी गोविंदन यांनी केलेलं आहे. यानंतर पुढे जाऊया मित्रांनो, सेशेल्स विषय जाणून घेऊया. सेशेल्सची राजधानी विक्टोरिया, चलन आहे सेशेल रुपया आणि अध्यक्ष आहे तरंग रामकलावन. यानंतर 15वा क्वेश्चन, 2024-25 या वर्षासाठी किती नवीन संसदीय समित्याची स्थापना केली जाणार आहे? तर बघा 6 नवीन संसदीय समित्या ज्या आहे त्या 2024-25 साठी स्थापन केल्या जाणार आहे. मग त्या समित्या कोणत्या आहे? तर लोकलेखा समिती, सार्वजनिक उपक्रम समिती, लोक अंदाज समिती, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती कल्याण समिती, इतर मागासवर्गीय कल्याण समिती. ठीक आहे, आणि एक संयुक्त समिती जी आहे ती स्थापन केली जाणार आहे. तर अशा प्रकारे 6 समिती स्थापन केली जाणार आहे. मग तुमच्यासाठी एक टेस्ट क्वेश्चन आहे, पॅरिस पॅरालिम्पिक 2024 साठी भारतीय दलाचा ध्वजवाहक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? हा तुमचा टेस्ट क्वेश्चन आहे. आय होप तुम्हाला आजचं लेक्चर आवडलं असेल तर लेक्चर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त मुलांपर्यंत लेक्चर शेअर करायला विसरू नका. तसेच आपली रक्षाबंधन स्पेशल ऑफर आहे, त्याचा लाभ घ्या. त्याचबरोबर 1 डे रिव्हिजन बॅच आहे, तर ती सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता लाईव्ह लेक्चरसाठी. आपल्या नोट्स आहे, ठीक आहे, फक्त 99 रुपीज फी आहे आणि सगळ्या गोष्टी तुम्हाला अभ्यास मित्र ॲप्लिकेशनमध्ये मिळणार आहे. त्याचबरोबर टेलिग्राम चॅनलला, इंस्टाचं पेजला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद, भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. जय हिंद.